बांधवांकडून निवडून येईपर्यंत पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण द्यावं असं सांगितलं। एका हाताने मतदान घेतलं, सत्ता हस्तगत केली, दिलं नाही। तसंच एका हाताने द्यायचं, दुसऱ्या हाताने वाटोळं करायचं, ही यांची पद्धत आहे। शिंदे समिती गठीत केली, नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र द्यायला त्यांनीच अडचणी आणल्या सुरुवात। प्रमाणपत्र दिले, व्हॅलिडिटीला त्यांनीच अडचण आणली। वंशवळ समिती गठीत केली, तिला काम करायचं सांगितलं नाही, कशाला गठीत केली? नोंदी शोधल्यात, कक्षच नाहीये प्रमाणपत्र देण्यासाठी। ही यांची वागण्याची पद्धतच चांगली नाही। मुलीला मोफत शिक्षण केलं, नुसतं कागदावर ठेवलं, फीस भरून घेतली, फीस भरायचे झाल्यावर आता मोफत केलं, आज सगळ्या फीस घेतल्यावर। इतके उलटे ते मकाचे कामं करते ते। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीला सुद्धा यांनी असंच केलं। हे जाणून बुजून मिळू देत नाही। एसीबीसी मराठ्यांनी मागितलं नाही तरी कायदा पारित केला आणि ईडब्ल्यूएस मराठ्यांचं घातलं। एकीकडून ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र मिळत नाही, त्याचाही फायदा होत नाही। रद्द केल्यामुळं एसीबीसीचं 10% आरक्षण दिलं, त्याची व्हॅलिडिटीची आठ घालून ठेवली। व्हॅलिडिटी 1 महिन्याच्या आत निघत नाही आणि 3 राऊंडच्या आत पोरांना ते प्रमाणपत्र द्यायचं। तिथं अधिकाऱ्यांचे काही संप, काही अधिकारी जातीवादी, काही अधिकारी मुद्दाम देत नाही आणि सरकारचं वरून प्रेशर तातडीनं देऊ नका। म्हणजे तिन्ही बाजूने यांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलं। म्हणजे 10% मागणीनुसार बळच लादलं, बरं लादू द्या। ईडब्ल्यूएस रद्द केलं, तुम्हाला कोणी रद्द करायचं सांगितलं? जर ईसीबीसीचा कायदा झाला म्हणून ते रद्द करावं लागलं, तर ईसीबीसीचा कायदाच करायचा नव्हता तुम्ही। 10% आरक्षण द्यायचंच नव्हतं, ईडब्ल्यूएस आमच्या पोरांनी घेतला असतं। म्हणजे हेच वाटोळे करणारे आणि हेच समजून सांगणारे परत। त्यामुळे लोकांच्या लक्षात आले, यांनी 10% आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं केलं, कारण ईडब्ल्यूएस त्यामुळे रद्द केलं। ईडब्ल्यूएस रद्द करण्याची कोणाची मागणी नाही किंवा 10% आरक्षण देण्याची सुद्धा महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांची मागणी नाही। हे दोनही एसीबीसी देऊन वाटोळं केलं आणि ईडब्ल्यूएस रद्द करून वाटोळं केलं। याला जबाबदार फक्त सरकार आणि ही सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची। काल एक भाषणामध्ये वक्तव्य केलं होतं की फुटबॉल जिथे जिंकले असतील तिथं तुम्ही त्या आमदाराला पाडा। मग परवा माढा तालुक्यात लाराड येथे फुटबॉल आणि फडणवीसांचे कार्यक्रम, तिथले आमदार जे आहेत भगवंत शिंदे ते मराठा आहेत, मग मराठ्यांना पण पाडायचं। ते मराठा असो नाही तर ते कोणी असो, आमच्या विरोधात आमच्या अन्नदावशे कोण काढीत आहे? छगन भुजबळ किंवा कोणत्या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन हिंदू द्या, ते गेलंच म्हणून सांगायचं। त्याला दोषी फक्त देवेंद्र फडणवीस, त्याला जिथं घेऊन येते तेव्हा मराठ्यांच्या अन्नात विष घालायला लागला आणि तुम्ही त्याला घेऊन येणार आमच्या विरोधात। जा घेऊन, तुमचा हक्क आहे कोणाला न्यायचं कोणाला न्यायचं, आमचा हक्क आहे कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं। कुठेही न्यायचा म्हणा महाराष्ट्रात, कुठेही न्यायचा। शहरात मुस्लिम समाजाची एक प्रेस झाली, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे, परंतु त्यांनी आमच्या मुस्लिम आरक्षणासाठी थोडासा प्रयत्न करावा, मदत करायची। आता थोडासा याच्यापेक्षा किती असतो बा, माहीत का तर कोणीच केला नसतं। आणि मी जाहीर बोललेले, ज्यावेळेस मी बोलतो ना, मी सामान्य साधा माणूस आहे, मी शेतकऱ्यांचं पोरग आहे, मी असलं ते राजकारणी शक्य पण येत नाहीत मला, मी जे बोलतो ते करतो। मी मागच सांगितलं होतं आमचा ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणात, हे मी 7 महिन्यापूर्वी सांगितलं। मराठा आरक्षणाचा हा ज्वलंत मुद्दा आहे हातात, मी 2 काम हातात नाही धरत। मी चौंडीला गेलो होतो त्यावेळेसही सांगितलं होतं, एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला की धनगराचं मुस्लिमाचं आरक्षण कसं देत नाही तेच बघतो मी यांचं। कारण मी नुसत्या गर्जना फजन त्यावेळेस आमचा राजकारणाचा काही विषय नव्हता 7 महिन्यापूर्वी, हे तरी आत्ता आला विषय। मग तवा राजकारण डोक्यात होतं का? आम्ही नाही द्वेष करत एकमेकात, गाव खेड्यात नाहीच विरोधात आम्ही, ते दाखवलं जातं हो, ते दाखवलं जातं। धनगरांचं मराठ्यांचं जमत नाही, मुस्लिमांचं मराठ्यांचं जमत नाही, दलितांचं मराठ्यांचं जमत नाही, 12 बलुतेदारांचं जमत, आमचं सगळ्याचं जमतंय। अहो आमचं धकतच नाही, मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्याशिवाय धकत नाही। अहो रोज बसायला लागतंय, उठायला लागतंय। जाबर गाव खेड्यात तुम्ही सगळे, आणि तुम्ही सगळे गाव खेड्यातलेच आहेत। टपरी पुढे उभं राहिलो, चहा प्यात कातकच घोडे लागते एकामेकाला, प्रेम येते एकमेकावरती। आम्हाला नाही धकत एकमेकाशिवाय, एकमेकाला बैल दिल्याशिवाय धकत नाही, पाणी दिल्याशिवाय धकत नाही। आम्हाला कुठं मोटरसायकल एकमेकाची घेतल्याशिवाय नाही जाता येत। सगळ्याकडेच मोटरसायकल नाहीत, सगळ्यात मराठ्याकडे मोटरसायकल नाहीत, सगळ्याच ओबीसीकडे नाही आहेत। आम्हाला एकमेकाला सगळ्या मदतीला यायला लागतं, एकमेकाला बैल द्यायला लागतात, आवतो द्यायला लागतात, एकमेकाची पेरणी जावं लागतं। सगळ्याकडे ट्रॅक्टर नाहीत, आम्हाला एकमेकाचे ट्रॅक्टर पण हाणायला लागते। आम्हाला सुखदुःखातून राहावं लागतं, लग्नात राहायला लागतं। आम्हाला सगळ्या बाजूने आमच्या अडचणी आहेत, आम्हाला एकमेकाशी देवाणघेवाण करायला लागते। आम्ही सगळेच मराठी पैशावले नाहीत, सगळेच ओबीसी पैशावले नाहीत, आम्ही सगळ्याला एकमेकाला आमचं जीवन मरणाचे प्रश्न आहेत एकमेकाशी।
रोज आम्हाला एकमेकाचं भविष्यात दैनंदिन जीवनात दैनंदिन अडचणीत एकमेकाच्या उभं राहायला लागतं. हे दाखवते ते 10-15 माकडे आहेत त्यांचे आणि आमचे बी आमचे काय झाडाचे असे नाही, आमचे 10-15 जण आमच्यावर जळत. हे फक्त यांच्या राजकीय फायद्यासाठी आमच्यात दिलं पेटून येईल, पण आमच्यात पेटत नाही. नसता गावखेड्यात आतापर्यंत काय झालं असतं? कधीच ओबीसी आणि मराठा एकमेकाच्या अंगावर गावखेड्यातला जाणार. काल भाषणामध्ये चौथरी टीका केली शरद पवारांना.